मणिपूरबाबतची चर्चा पुन्हा एकदा आता महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे। शरद पवार यांनी शंका उपस्थित केली की मणिपूरप्रमाणे राज्यात दंगल घडवली जाऊ शकते आणि त्यावर प्रत्युत्तर दिलेलं आहे भाजपनं की शरद पवारांनी थेट अशी वक्तव्य करू नयेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आहेत। तुमची पहिली प्रतिक्रिया, भाजप म्हणतं की दंगलीचा उल्लेख पवारांनी करणं योग्य नाही। का करणं योग्य नाही? विशालगडावरती जेव्हा तुम्ही कट करून दंगली करता तेव्हा आगाऊ निर्देश किंवा आगाऊ इशारा महाराष्ट्राला देणं हे प्रगल्भ नेत्याचं काम आहे। काय केलं तुम्ही विशालगडावरती गेले अनेक वर्ष तुम्ही तणाव निर्माण करून ठेवला आहे। ती विशालगडाचा जो दर्गा आहे तो काय आजचा नाही आहे। तो विशालगड बांधले गेले 1058ला आणि त्याच्यानंतर 100 वर्षांनी तो दर्गा आला आहे। तिथे काहीतरी होणार एक खूप दिवस बोललं जात होतं, पण 5 तारखेला तिथल्या ग्रामस्थांनी कलेक्टरला निवेदन दिलं की इथे काहीतरी घडणार आहे, तुम्ही सावध म्हणजे काहीतरी उपाययोजना करा। उपाययोजना झालेल्या काही दिसल्या नाहीत म्हणून 12 तारखेला ते परत शाहूवाडी पोलीस स्टेशनला गेले। तिथे त्यांनी निवेदन दिलं गावकऱ्यांनी की तुम्ही बंदोबस्त वाढवा। बंदोबस्त वाढवला नाही आणि 14 तारखेला हल्ला झाला। म्हणजे हे सगळं प्लॅन केलेलं होतं असं तुमचं आहे? तुम्ही 20 तारखेला रायगडावरच्या नेत्यांमध्ये जे नेत्यांनी भाषणं केली त्या नेत्यांची भाषणं ऐका आणि नेत्यांच्या भाषणामध्ये विशालगडाचा उल्लेख कसा झाला आहे हे ऐका, मग तुम्हाला समजेल की आम्ही बोलतो त्याच्यात 1% ही चूक नाही। ह्याला जोडून माझा दुसरा प्रश्न हा आहे, मग माजी खासदार संभाजीराजे छत्रपती गेले होते, त्याच्यापूर्वी हे ठरलं असावं? संभाजीराजे छत्रपती हे आता म्हणणं सोडून द्या, कारण का त्यांना जो अधिकार होता, त्यांचं जी वंशपरंपरा होती त्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते। त्या रक्तात काय होतं आणि ह्यांच्या रक्तात काय आहे हे तपासण्याची गरज आहे। आपण आधुनिक लोकशाहीमध्ये राहतो, आधुनिक न्यायव्यवस्था बघतो आहोत, संविधान बघतो आहोत, तिथे समता आणि बंधुत्व हेच आपण बघितलेलं आहे। पण शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असं वक्तव्य करतो ज्यांनी दंगल होऊ शकते, तो शाहू महाराजांचा वारसदार होऊच शकत नाही। त्यामुळे त्यांना छत्रपती कोणी म्हणावं, मी तर कधीच कोणाला छत्रपती, पण ज्यांच्याकडे खरंच कर्तृत्व आहे, त्यांच्या रक्तातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ते पाळण्याचा अधिकार आहे, त्यांना जरूर म्हणेन। जसे आत्ताचे शाहू आहेत त्यांना छत्रपती म्हणायला मला काहीच वाटणार नाही, कारण का त्यांचा तो स्वभाव, त्या माणसाने गावात जाऊन माफी मागली लोकांची, माझी चूक झाली, म्हणजे जे राजे घराण्यांनी करायला पाहिजे ते केलं त्यांनी। विश्वास संपादन केला, लोकांना धीर दिला की मी तुमच्याबरोबर उभा आहे। त्याच दरोडेखोरांनी खाली गजापूरला आले, येताच त्यांनी मस्जिद लुटली। मस्जिद लुटता काही जण पुढे गेले, घरं लुटली, घरं हिंदूंची होती, मुसलमानांची होती, सोनं लुटलं, तिजोऱ्या लुटल्या, कपाटं लुटली, लहान पोरांना मारलं आणि त्यांना गावाबाहेर पळवून लावलं बायका पोरांना। हे फक्त चंबळचे दरोडेखोर करायचे। शिवभक्त हे सगळं करूच शकत नाही का? शिवाजी महाराजांनी युद्धाच्या ज्या काही आचारसंहिता दिली होती त्याच्यात स्पष्ट सांगितलेलं होतं की कुठल्याही धार्मिक स्थळाला तुम्ही हात लावणार नाही, कुठल्याही धार्मिक पुस्तकांना तुम्ही हात लावणार नाही, कुठल्याही स्त्रियांना तुम्ही हात लावणार नाही। हे सगळ्या गोष्टी गजापूरमध्ये झाल्या, मग मणिपूरपासून हे काय लांब आहे? म्हणजे पवारसाहेब बोलतायत ते योग्य आहे? योग्य आहे, एकदम योग्य आहे। आता विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत, त्यापूर्वी अजून काही होऊ शकतं की? एक लक्षात घ्या, मी तुम्हाला इतिहासाचं हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ असं म्हणतात, इतिहासाची पुनरावृत्ती होत असते। काय इतिहासाची पुनरावृत्ती? तर आता सगळे जेवढे काही रिपोर्ट्स येत आहेत, सर्वे रिपोर्ट्स, त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातनं अजित पवार, एकनाथ शिंदे साहेब आणि BJP साफ झालेली दाखवत आहेत। मग हा गड आपला वाचवायचा कसा? त्याचं एकमेव हे आहे, दंगल करा। ह्याचा इतिहास काय आहे तर 2009 साली संभाजी भिडेंनी, मनोहर भिडेंनी 2 दंगली केल्या, एक सांगलीमध्ये केली आणि एक मिरजेत केली। क्षुल्लक कारणावरून दंगली केल्या, माणसं मारली गेली, पण माणसं किती मारली गेली हे महत्त्व नाही,
2 समाजामध्ये भिंत उभी राहिली आणि ती अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात पसरली आणि त्याचा फायदा कोणाला झाला तर माहिती आहे. आत्तासुद्धा त्यांचा उद्देश तोच आहे. पण महाराष्ट्र यांनी लगेच यांचा कट ओळखल्यामुळे जरा ते अडकले जातात. हा कट फार लवकर उघड झाल्यामुळे हायकोर्टानेही झापल्यामुळे त्यांचा कट उघड झाला. आज 29 तारीख आहे ना. आज 29 तारखेला आज हायकोर्टात सुनावणी आहे. आज हायकोर्टात सगळे जेवढे रेकॉर्डिंग आहेत सगळं पेश केलं जाणार आहे आणि तुम्ही किती उपाययोजना केल्या आहेत हे हायकोर्टाने विचारलं आहे. हायकोर्टाने नाखुशी प्रदर्शित केलेली आहे की हे असं कसं काय होतं. लोकशाहीमध्ये जिथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे ते प्रशासनच बाजूला होणार असेल तर त्यांना वाचवणार कोण. प्रशासनच बाजूला होणार असेल तर वाचवणार कोण. आणि त्याचबरोबर विशाळगडाचं जी काही दंगल झाली होती तो एक प्लॅन होता असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.